1,00,000 किंवा त्याहून अधिक पगार असूनही तुम्ही इनसिक्युअर्ड फील करत असाल. आता तुम्ही एक बघा, तुमच्याच बरोबर आहे ना, तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा एक कलिग ज्याला तुमच्या एवढंच उत्पन्न आहे, इन्कम आहे, 1,00,000 असू दे, 2,00,000 असू दे, 3,00,000 असू दे, पण त्याचे बऱ्यापैकी सेव्हिंग चालू असतील, त्याची लाईफस्टाईल चांगली असेल आणि तुम्ही एकदम ब्रोक फील करत असाल, तर ह्याचं कारण काय? याचं कारण आहे ना, काही गोष्टी तुम्हाला अनालिसिस करणं गरजेचं आहे. या काय गोष्टी अनालिसिस करायच्या आहेत या मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो, अगदी वॉरन बफेट स्टाईलमध्ये. मित्रांनो नमस्कार, माझं नाव संतोष गोसावी आहे. गेल्या 20 वर्षाहून अधिक मी फायनान्शियल मार्केटच्या मध्ये आहे आणि मी लोकांना कसं गुंतवणूक करायची आणि त्यांच्या रिटायर्ड प्लॅनिंग मध्ये किंवा त्यांच्या फायनान्शियल प्लॅनिंग पर्यंत कसं त्यांचा गोल अचीव्ह करता येईल या संदर्भामध्ये गाईड करत असतो. मित्रांनो, वॉरन बफेट म्हणाला ना, तर सगळ्यांना वॉरन बफेट सारखे वेल्थ क्रिएट करायची असते, पण वॉरन बफेटने ज्या मार्गांवर चालले त्या मार्गावर चालायला कोणी तयार नसतं. सगळ्यात पहिले आपल्याला काय केलं पाहिजे? वॉरन बफेटचं सगळ्यात पहिले महत्वाचं एक रूल जे नेहमी सांगतात तो फॉलो केला पाहिजे. वॉरन बफेटचा सगळ्यात महत्वाचा रूल, पहिला रूल काय? नेव्हर लूज युअर मनी. हा वॉरन बफेटचा पहिला रोल आहे. आणि आपण काय करतो? वारंवार पैशांचं नुकसान करत असतो. आपण ना इतके रॅन्डम इन्व्हेस्टमेंट्स करतो, ह्याच्या त्याच्याकडनं इन्व्हेस्टमेंट्स करतो, ह्याच्या त्याच्याकडनं ऐकून गुंतवणुकी करतो आणि आपला सगळा पैसा आपण वाया घालवत राहतो. आपण काय करतो? सगळ्यात पहिले आपलं इन्कम वाढल्यानंतर आपण आपला लाईफस्टाईल इन्क्रीज करतो आणि त्याच्यानंतर मग आपण इन्व्हेस्टमेंटकडे दुर्लक्ष करतो. वॉरन बफेटने तुम्ही बघितलं का, कितीतरी वर्ष, आज त्या व्यक्तीचं वय 93 वर्ष आहे, पण त्यांनी साधारण 60 ते 65% वर्ष त्यांनी आहे त्या एका घरामध्येच त्यांनी आयुष्य काढलं. का? त्यांना नाही वाटलं का त्यांनी कधी मोठं घर घ्यावं? ही डिडंट गिव्ह इम्पॉर्टन्स टू लाईफस्टाईल. तर आपल्याला फक्त वॉरन बफेटचं उदाहरण घेऊन नाही, वॉरन बफेट सारखं त्या मार्गावर चालणं पण गरजेचं आहे. आता मी तुम्हाला आहे ना, या गोष्टींमध्ये तुम्हाला थोडं थोडं काय काय चुका होऊ शकतात या संदर्भामध्ये एक ग्लिम्स देतो आणि एक तुम्हाला ट्विक देतो की तुम्ही काय काय करू शकता. युट्यूब वरती मी तुम्हाला अख्खा फायनान्शियल प्लॅनिंग करून दाखवू शकत नाही, त्याच्यासाठी मी तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी देतो. फक्त मी वीकली 3 to 5 स्लॉट्स मॅक्स टू मॅक्स अवेलेबल ठेवतो. ओपन असतात ते. माझ्यासोबत मला भेटून डिस्कव्हरी सेशन करणं. डिस्कव्हरी सेशन मध्ये तुमच्या एक्झिस्टिंग गुंतवणुकीमध्ये काय चुका आहेत, काय त्रुटी आहेत त्याबद्दल आपण ऑडिट करतो आणि त्याबद्दल तुम्हाला प्रॉपर करेक्शन करून पुढचा मार्ग कसा गाठता येईल ह्या संदर्भात आपण डिस्कस करतो. तर मित्रांनो, आता आपण बॅक टू आपला टॉपिक जर आपण डिस्कस केला तर आपण काय पाहतो? आता आपण काय केलं पाहिजे? आपला जो इन्कम येतो ना, या इन्कम मध्ये आपण याला प्रॉपर डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे आणि डिस्ट्रीब्युशन करताना आपण एक प्रॉपर डायरेक्शन फाइंड आउट केल्यानंतर त्या डायरेक्शन वरतीच आपण चाललं पाहिजे. आता समजा मी एक उदाहरण देतो तुम्हाला की समजा तुमचं 1,00,000 रुपये तुमचं इन्कम आहे, ते धरून चला. तुमचं इन्कम 2,00,000 असू शकतो, 3,00,000 असू शकतो, त्याहून अधिक असू शकतो. मी फक्त एक एक्झाम्पल साठी पर्पज म्हणून 1,00,000 रुपये युज केलेला आहे. 1,00,000 रुपये जर तुमचा इन्कम असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 55,000 रुपये हा तुमचा लाईफस्टाईल एक्सपेन्सेस आला. या लाईफस्टाईल एक्सपेन्सेस मध्ये तुमचं सगळं आलं, खाणं पिणं, गाडी, राहणं, भाडं, EMI सगळं ह्याच्यामध्ये कन्सिडर झालं पाहिजे. त्याच्यानंतर 5,000 रुपये तुमचं कंपल्सरी अगदी तुमच्या प्रोटेक्शन साठी, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स ह्याच्यामध्ये गेलेच पाहिजे. त्याच्यानंतर राहिले किती? 40%, 40,000 रुपये. ह्या 40,000 तुम्ही वेल्थ क्रिएशन कडे तुम्ही पैसे डायव्हर्ट केले पाहिजे. या 40,000 तुम्ही कसं केलं पाहिजे? तुम्ही हे अलोकेशन डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे. हे तुम्हाला कोणीतरी फायनान्शियल प्लॅनर तुम्हाला गाईड करेल की तुमचे 40,000 कसे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्ही शॉर्ट टर्म गोल्स, मिडियम टर्म गोल्स, लॉंग टर्म गोल्स या हिशोबाने लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप या हिशोबाने तुम्ही तुमचे पैसे डिस्ट्रीब्यूट केले पाहिजे. हे सगळे डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर मग तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला दुर्लक्ष केलं पाहिजे. तुम्हाला नो क्रिप्टो, नो ट्रेडिंग, नो फॅन्सी इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा नो गॅम्बल या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला सेपरेट राहायला पाहिजे. आणि तुम्ही जर या फॉर्म्युलावरती राहिलात तर मित्रांनो, मी तुम्हाला आश्वासन देतो, पुढच्या 15 ते 20 वर्षांमध्ये तुमच्याकडनं फायनान्शियल फ्रीडम कोणी गिरवून घेऊ शकत नाही. मित्रांनो, बरेचदा आहे ना, गुंतवणूक करताना, गुंतवणूक केल्यानंतर सुद्धा जोपर्यंत त्यांच्या बरोबर कोणीतरी मेंटर नसेल ना, तर कायम ते गुंतवणुकीचं पहिलं पाऊल तर उचलतात, पण त्याच्यानंतर ते फेल होतात. गुंतवणूक करताना, गुंतवणुकीकडे बघताना तुम्ही एक हे बघितलं पाहिजे, इट इज नॉट अ वन टाइम प्रोसेस, इट इज अन ऑन गोईंग प्रोसेस. ही एक जर्नी आहे. त्या जर्नीमध्ये तुमच्यासोबत कोणीतरी तुम्हाला एक मेंटॉर पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला एक सोबत फायनान्शियल ऍडवायझर असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपल्याला हे पाहिजे की लोक गुंतवणूक स्टार्ट केल्यानंतर सुद्धा त्या अचीव्ह का करू शकत नाही फायनान्शियल फ्रीडम? वाय डू पीपल फेल? पीपल फेल बिकॉज बरेच वेळेला काय होतं, मार्केट ज्या वेळेस अप्स अँड डाऊन्स येतात ना, मार्केट एक लक्षात घ्या की कायम आहे ना व्हॉलाटाईल असतं. मार्केटच्या अप्स अँड डाऊन्स तुम्हाला डायजेस्ट करणं
जोपर्यंत तुमच्या सोबत कोणी नाहीये, तुम्हाला गायडन्स कोणी नाहीये, तोपर्यंत तुम्ही करू शकत नाही. आणि त्या गायडन्स नसल्यामुळे मग लोक काय करतात, स्कीम्स चेंज करतात. ज्यावेळेस मार्केट पडत असतं त्यावेळेस त्या स्कीम मधनं बाहेर पडतात, स्मॉल कॅप मध्ये एक्सपोजर येतात, बऱ्याच गोष्टी होतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक कोणीतरी प्रॉपर गायडन्स असणं गरजेचं आहे. लोक काय करतात, हा बाबा माझ्या मित्राची स्कीम म्हणजे दुसऱ्याची स्कीम बघतात, न्यूजपेपरची मध्ये इन्फॉर्मेशन बघतात, व्हॉट्सअप ग्रुपवर ते फॉरवर्ड आलेले मेसेजेस बघतात की कुठल्या स्कीमनी किती रिटर्न दिलाय, आणि त्या हिशोबाने आपल्या स्कीमला आपण कम्पेअर करतो आणि मग पाहतो अरे माझी स्कीम तर एवढी कमी देते, जाऊ दे मग एक काम करतो मी स्विच करतो. पॅनिक सेलिंग करतात, स्विच करतात, फ्रिक्वेंटली चेंज करतात. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत, जे इन्ग्रेडियंट्स आहेत जे तुमच्या प्रॉपर फायनान्शियल रूट वरती मोठा डिसिप्लिन म्हणून, तुमच्या डिसिप्लिन मध्ये मोठ्या अडथळे म्हणून तुमच्या समोर उभे राहतात. तुम्ही वॉरेन बफेटला जर फॉलो करत असाल ना, तर वॉरेन बफेटचा एक खूप महत्वाचा अजून एक प्रिन्सिपल आहे. वॉरेन बफेटनी ज्या ज्या वेळेस गुंतवणूक केली ना, त्यांनी कधीच मार्केटच्या टायमिंग पाहिलेलं नाही. ही ऑलवेज बिलीव्ड अँड टुडे ऑल्सो ही बिलीव्ह दॅट स्पेंडिंग टाइम इन द मार्केट इज मच मोर इम्पॉर्टंट दॅन टायमिंग द मार्केट. मित्रांनो, या गोष्टीचा अर्थ काय, मार्केटला कधीही वेळ बघू नका, मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि मार्केटला वेळ द्या. ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमचे रिझल्ट मिळतील. तुम्हाला मी ना आता एक रिअल क्लायंट स्टोरी सांगतो. हा जो क्लायंट स्टोरी आहे ना, या क्लायंटचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. हजबंड वाईफ दोघं डॉक्टर कपल आहेत. हे डॉक्टर कपल हे साधारण वयाच्या 45 वर्षांपर्यंत 45-47च्या आसपास त्यांचं एज होतं, आणि ते आमच्याबरोबर डिस्कस करायला आले. असंच त्यांना कोणीतरी सांगितलं की आम्ही ऑडिट करून देतो, आणि त्यांनी आमच्या बरोबर एक मीटिंग बुक केली आणि आमच्या बरोबर ऑडिट सेशन बुक केलं. ऑडिट सेशन मध्ये आमचे डिस्कशन केलं. ऑडिट सेशन मध्ये आम्हाला ह्या गोष्टी कळाल्या की त्यांच्या गुंतवणुकी ज्या होत्या ह्या सगळ्याच्या सगळ्या बऱ्यापैकी मेजर फिक्स्ड डिपॉझिट्स मध्ये होत्या. म्युच्युअल फंड्स मध्ये काही छोट्या फाट्या गुंतवणूक केल्या होत्या त्यांनी, पण नॉट टू द मार्क. त्यांचे जे मेजर इन्व्हेस्टमेंट्स होत्या ना, ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स होत्या आयदर इन फिक्स्ड डिपॉझिट्स किंवा त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स होत्या त्या सगळ्या इन्शुरन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट्स होत्या. आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचं ऑडिट केलं. ऑडिट केल्यानंतर आम्ही त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांच्या आधारे आम्ही त्यांना एक फायनान्शियल प्लॅनिंग करून दिलं आणि त्यांना एक रोडमॅप करून दिला. मित्रांनो, आम्ही त्यांना विचारलं की तुमचं फ्युचर गोल काय आहे, तुम्हाला कुठल्या गोष्टींसाठी पैसे लागणार आहे, तुमचं मुलांचं भविष्य कसं करणार आहात तुम्ही, त्याच्यासाठी काय प्लॅनिंग आहे, सगळं प्रॉपरली नोट डाऊन केल्यानंतर त्यांना ॲलोकेशन आम्ही करून दिलं. ॲलोकेशन करून दिल्यानंतर ज्या इन्शुरन्स मध्ये ज्या अनवॉन्टेड पॉलिसीज होत्या ह्या सगळ्या आम्ही त्यांना स्क्रॅप करायला लावल्या. त्याचे पैसे दर महिन्याचा आउटफ्लो हा त्यांचा वाचला गेला. त्याच्यानंतर सगळं आलेखा करून सगळं एस्टिमेट काढल्यानंतर आम्ही त्यांना एक आकडा दिला आणि त्या आकड्यांच्या हिशोबाने त्यांनी त्या मार्गावरती चालणं आमच्यासोबत सुरू केलं. मित्रांनो, त्यांनी दर महिन्याचं हजबंड वाईफ दोघांचं कपल मिळून आम्ही 1,50,000 रुपयाची गुंतवणूक स्टार्ट केली. आज 6.5 वर्ष झाली आमची गुंतवणूक स्टार्ट करून. मित्रांनो, 6.5 लाख रुपयामध्ये 1.5 लाख रुपयाच्या हिशोबाने आम्ही दरवर्षी गुंतवणूक चालू केल्यानंतर आज ते इतके कॉन्फिडंट आहेत की त्यांना माहिती आहे की त्यांनी जो स्टेप उचलला ना आमच्या बरोबर ऐकून आणि आमचं ऍडवाइस घेऊन आणि ज्या मार्गावरती आता ते चालले, दे आर व्हेरी मच कॉन्फिडंट दॅट देअर फायनान्शियल गोल इज गॅरंटीड इन देअर फ्युचर लाईफ. मित्रांनो, आज त्यांच्या गुंतवणुकीला 6-6.5 वर्षांनंतर सुद्धा आज त्यांचा पोर्टफोलिओ जो आहे हा साधारण 2 करोडच्या जवळपास पोहोचला. किती आनंदी गोष्ट आहे, कारण त्या कपलनी इतकी वर्ष काम केल्यानंतर जेमतेम फक्त 6 ते 7 लाखाच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही पैसे अवेलेबल नव्हते, पण आज तेवढीच वर्ष काम करून त्यांच्याकडे आज 2 करोड रुपयाच्या आसपासचा एक फायनान्शियल किटी त्यांच्याकडे जमा आहे. तुम्हाला सुद्धा जर अशाच पद्धतीने पर्सनलाइज्ड फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्यायचं असेल आणि स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल ऑडिट करून घ्यायचं असेल तर वेळ वाया घालवू नका. ऑलरेडी उशीर झालेला आहे हे तुम्हाला माहिती आहे. आत्ताच या नंबरवरती कॉल करा, माझ्याशी संपर्क साधा. 3 to 5 मीटिंग्स ओनली इन अ वीक मी अवेलेबल असतो. ते सगळ्या मी पर्सनली घेतो. व्हिडिओ कसा वाटला याबद्दल पण कमेंट करा. अजून कुठला विषय किंवा आम्हाला कव्हर करता येत असेल तर त्या संदर्भामध्ये गाईड करा. आम्ही आनंदाने तुम्हाला तुमची क्वेरीज रिझॉल्व्ह करू. धन्यवाद.